येस, गुड मॉर्निंग. फायनली लास्ट 3-4 दिवसापासून तरी 15,000 स्टेप करतो आहे. तर आज ॲपल वॉच आणण्यासाठी आपण जाणार आहे. कॉल आलं होतं त्यांचं ॲपल स्टोअरमधनं की तुमचं ॲपल वॉच रिसीव झाला आहे. फक्त मे बी बेल्ट वेगळ्या कलरचा आलेला आहे. मी लूपमधलं सांगितलं होतं ग्रीन कलरमध्ये, पण त्यांच्याकडे ते अवेलेबल नाही आहे. तर सध्याला ब्लॅक कलरचं बेल्ट भेटेल असं बोललेत त्यांनी. तर जाऊ, आज दुपारी जाऊन आणणार आहे. वॉच आणण्याचा व्हिडिओ मला वाटत नाही मी बनवेन का नाही शोरूममध्ये, त्यांच्या ॲपल स्टोअरमध्ये. पण मे बी घेताना तरी निदान व्हिडिओ बनवेन, कारण अजून मी एवढं कम्फर्टेबल नाही आहे की व्हिडिओ बनवेन सगळीकडं लोकांसमोर. तर ठीक आहे, हळूहळू इम्प्रूव्हमेंट होईल. एकाच वेळेला एवढं फास्ट इम्प्रूव्हमेंट नाही होणार आहे, याची जाणीव मला पण आहे. तर व्हिडिओ आजचं आपण जे रनिंग आहे किंवा वॉकिंग आहे थोडं मी कंप्लीट करून येतो आहे. तर कंप्लीट करून येतो. चला, कॉपी तर कंप्लीट झालेलं आहे. केलेली आहे. वॉकिंग रनिंग जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. वॉकिंग पण कंप्लीट करतोय. ऑलमोस्ट माझ्यामध्ये वॉकिंग पण आता कंप्लीट होईल. तर सकाळच्या वेळेला जर कोणाला वॉकिंगला यायचं असेल तर हमखास सकाळला यायचं. खूप अतिशय सुंदर असं वातावरण असतं. अल्ट्रा 2 वॉच, त्याचं कन्फर्मेशन आलेलं आहे की ते आज वॉच भेटेल म्हणून. तर चला, आज आपण ते वॉच घेऊन येऊ. वॉच घेण्यासाठी आता मी चाललेलो आहे. तर त्याची जर्नी मी तुम्हालाही दाखवेन. वॉच घेण्याचं अनबॉक्सिंगचं ट्राय करेन. अनबॉक्सिंग करता येईल का किंवा व्हिडिओ शूटिंग तिथं करता येईल का एकदा कन्फर्म करेन त्यांना. जर व्हिडिओ शूटिंग अलाउड असेल तर व्हिडिओ शूटिंग तिथं मी करण्याचा प्रयत्न करेन. चलो, येस. तर चला, भेटू आपण ॲपल स्टोअरमध्येच भेटू आता. चालेल. ॲपल स्टोअरमध्ये मी आलेलो आहे. तर ऑलरेडी बुकिंग केलं होतं, वॉच आलेलं आहे. तर तुमच्यासमोर आता अनबॉक्सिंग करतोय ॲपल वॉच अल्ट्रा 2चं. तर आनंद वाटतोय की ॲपल वॉच अल्ट्रा 2 जो आहे तो मी खरेदी केलेला आहे आणि आता त्याचं मी अनबॉक्सिंग तुमच्यासमोर करतोय. अतिशय आनंद होतोय की तुमच्यासमोर सगळ्यांसमोर मला अनबॉक्सिंग करण्याची संधी भेटते आणि तुम्ही जे प्रोत्साहन मला देताय तर ते असंच मला आता देत राहावा, कारण त्याची आता मला अत्यंत गरज आहे. कारण 90,000 रुपयाचं हे वॉच आहे. जर मी हे कन्सिस्टन्सी नाही ठेवलो तर हे मला विकत घेतल्यासारखंच होणार आहे. तर मला ते नाही करायचं आहे. तर हे 90,000चं वॉच जर आपल्याला फ्री मिळवायचं आहे तर मला हमखास कन्सिस्टन्सी ठेवावं लागणार आहे. रोज 15,000 स्टेप बनवावं लागणार आहे. तर 15,000 स्टेप तर मी बनवेनच. ॲपल वॉच अल्ट्रा 2 जो आहे तो मी बुक केला होता ग्रीन वेव्ह बेल्टचा, तो नाही मिळाला. ब्लॅक बेल्ट मला मिळालेला आहे, पण अतिशय सुंदर आहे. ॲपल वॉच अल्ट्रा 2 जो आहे, जो ओरिजिनल, अतिशय सुंदर दिसतोय हातावरती. तर तुमच्यासमोर मी त्याचं अनबॉक्सिंग केलेलं आहे. घरी गेल्यानंतर पण थोडं एकदा ओपन मी करेन, तुम्हाला दाखवण्याचा मी घरामध्ये पण एकदा प्रयत्न करेन. येस. तर आता घरी आलेलो आहे. घरी तुमच्यासमोर हे इन्स्टॉल केल्यानंतर जे एकदा आहे तो ओपन करतोय अल्ट्रा वॉच 2. अतिशय आनंद होतोय हे वॉच मी घेतलंय त्याच्याबद्दल. तर आजचं जे स्टेप आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत. हे 15 तारीख आणि 14 तारीख दोन्ही पण बघाल तुम्ही तर माझे वॉच बघा, 5 किलोमीटर रनिंग आणि 2 किलोमीटर वॉकिंग मी याच्यात केलोय. तर त्यानंतर जे स्टेप आहेत माझे जवळपास 18,000 स्टेप आज कम्प्लीट झालेले आहेत. आणि 14 तारखेला जरी बघाल तुम्ही तर 14 तारखेला पण आरामात माझे स्टेप कम्प्लीट झालेले आहेत. तर इथं बघा, इथं पण 18,800 स्टेप माझे कम्प्लीट झाले आहेत. 2,000 वॉकिंग आणि त्या दिवशी मी जवळपास 9.5 किलोमीटर रनिंग केलं होतं.
तर तिथं पण माझे कंप्लीट झाले. तर ऑलमोस्ट माझे डेली आता लास्ट आठवडा मी कंटिन्युअसली हे करत होतो. वॉच येण्याची मी वाट बघितली नव्हती, कारण माझे ऑलरेडी आधी पण होत होते. आणि मी म्हटलं की ट्राय करू आपण रोज 15,000 स्टेप. तर त्या हिशोबाने मी रोज 15,000 स्टेप कन्सिस्टंटली ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो. हे आहे 13 तारखेचं. इथं पण माझे 18,300 स्टेप झालेले आहेत. 6 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर 3.5 किलोमीटर जो आहे, 2 टप्प्यामध्ये मी याचं वॉकिंग केलं होतं 5 किलोमीटर. 12 तारखेला जर बघाल तर 12 तारखेला पण 8 किलोमीटर रनिंग झालेलं आहे आणि जवळपास 2 किलोमीटर मी वॉकिंग केलं होतं. जर 11 तारखेला बघाल तर तिथं पण 5 किलोमीटर वॉकिंग मी केलेलं आहे आणि 5 किलोमीटर रनिंग जे आहे ते जवळपास केलेलं आहे. गुड मॉर्निंग, सुप्रभात. फायनली आज सेकंड डे आहे. ॲपल वॉच अल्ट्रा 2 काल मी रिसीव केलेला आहे. तर आज सेकंड आहे. काल 15,000 नाही 18,000 स्टेप मी कंप्लीट केले. तर आज पण ट्राय करू 15,000 स्टेप कंप्लीट करायचं. पण आज जरा वर्कलोड असणार आहे. काल ऑफ होता म्हणून ठीक होतं, पण आज ऑफ नाही आहे. आज बाहेर पण जायचं आहे कामानिमित्त. तर त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला हे स्टेप जेवढं पॉसिबल होईल तेवढं कंप्लीट करायचं आहे. तर चला आजचं डेची सुरुवात करू. रनिंगची जर सुरुवात मी केलेली आहे, रनिंग करतोय, रेकॉर्डिंग करत करत रनिंग करतोय. थोडं त्यामुळे मला व्हिडिओ जास्त अनस्टेबल वाटत असेल. आता नाही लाज आहे, रनिंग करताना पण मला ॲक्च्युली तर करू शकत नाही रनिंग करताना. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणं जरा अवघड आहे, पण तरी मी प्रयत्न करतोय की रोज मला खरंच ॲक्च्युली रनिंग करतोय. नक्की मला ग्राउंड वॉल आला आणि लास्ट डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगतोय की रनिंग कंप्लीट झालेलं आहे. तर तसं करण्यापेक्षा थोडं तुम्हाला रनिंग करताना तुझं वातावरण असतं आणि रोजचं टायमिंग वेगळं असतं. आता काही फिक्स टायमिंग नाही आहे की याच टायमिंगमध्ये रनिंग करतो. तर त्यामुळं तुम्हाला पण थोडं वातावरण वेगवेगळं दिसेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर हे जे रंकाळाचं एक राऊंड आहे, जवळपास 4.5 किलोमीटरचा एक राऊंड आहे पूर्ण रंकाळा. सर्रास जे टुरिस्ट पॉईंट येतात ते फ्रंट साईडला जो चौपाटीचा एरिया आहे त्याच एरियामध्ये लोक असतात. पूर्ण राऊंड कधी लोक मागत नाही, बाकीचे फिरायला येतात. पण जर कधी तुम्ही प्रॉपर कोल्हापूरचे असाल, कोल्हापूरमध्ये राहताय, रंकाळ्याच्या परिसरामध्ये राहताय, सकाळच्या वेळेला ही खूप चांगली सवय आहे की पूर्ण रंकाळ्याला जर एक राऊंड तुम्ही मारलात तर तुमचं दिवसाचा एक्सरसाइज जो आहे तो कम्प्लीट होतो. प्रयत्न करा. असं नाही म्हणणार की सगळ्यांना पॉसिबल नसेल काही रिझनमुळे. जर शक्य असेल तर एक राऊंड मारायला काही हरकत नाही. तर एक राऊंड तुम्ही मारू शकता अवश्य. तर या ठिकाणी मला जवळपास 1.5 किलोमीटर माझे कम्प्लीट होतात. टोटल मी रोज आता सध्याला तरी 2 किलोमीटर 2 राऊंड मी कम्प्लीट करतोय रोज. तर ह्या पासून पुढे जे आहे इथलं वातावरण खूप चांगलं आहे. इथलं जो बनवलं गेलेलं आहे रस्त्याच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण इथं तयार झालेलं आहे. बसण्यासाठी म्हणा, सकाळी येऊन बसण्यासाठी असेल, लहान मुलांना येऊन सकाळी येऊन तुम्ही बसू शकता. अतिशय असं चांगलं वातावरण जो आहे तो इथं तुम्हाला दिसेल. भरपूर प्रमाणात गर्दी असते सकाळच्या वेळेला इथं. या परिसरात तर भरपूर गर्दी असते. हे आधी नव्हतं. त्यावेळेला आता मला कोल्हापूरमध्ये येऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यावेळेला स्टार्टिंगला त्यावेळेला काम चालू होतं. आता तर खूप चांगलं रेडी झालेलं आहे. या ठिकाणी तर खूप छान असं वातावरण असतं. तर रोज तुम्हाला आता माझ्यासोबत हे दृश्य बघायला भेटतील रंकाळ्याचे. भरपूर लोक फक्त संध्याकाळचा जो एन्व्हायरमेंट आहे रंकाळ्याचा तो बघताय. माझ्यासोबत तुम्हाला सकाळचं पण वातावरण जो आहे, रंकाळ्याचा परिसर जो आहे तो बघायला भेटेल यापुढं. भविष्यात मी एखाद्या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला पण राऊंड मारून दाखवेन कशा पद्धतीचा परिसर रंकाळा आहे तो दिसतोय. या ठिकाणी ही गार्डन आहे. सरळ पण जाऊ शकलो असतो. मी जाणीवपूर्वक राऊंड मारून जातो पुढं आतनं. त्याचं एक रिझन आहे की थोडं डिस्टन्स वाढतं, त्यामुळे मी थोडं राऊंड मारून आतल्या आत एक राऊंड आहे गार्डनच्या कडेनं, ते राऊंड मारतोय मी इथं आता. हे राऊंड मारून कंप्लीट करून कंटिन्यू करतो.
इथने एक टर्न घेऊन आता कंटिन्यू एक राऊंड दे. वॉकिंग करू शकता. जवळपास आता या ठिकाणी माझे 2 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. थोडं साईड. व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल मध्ये करतोय, नाही तर भरपूर जणांना असं वाटेल की नाही या फक्त व्हिडिओ मध्ये फक्त म्हणतोय की रनिंग कम्प्लीट झालं आणि नाही. ऍपल वॉच मध्ये तर ऍक्च्युली तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये ऍपमध्ये किती किलोमीटर रनिंग झालेलं आहे, ड्युरेशन काय आहे ते दिसतंय तुम्हाला त्याच्यात. त्याच्यामुळे काय की चुकीचं सांगण्यासारखं काय नसणार आहे त्याच्यात. जवळपास 2 किलोमीटरपेक्षा जास्त झाली. अतिशय खरंच मला रंकाळ्याचं जो वातावरण आहे वरती खूप सुंदर असं वातावरण सकाळच्या वेळेला या ठिकाणी असतं. खूप छान झाडं वगैरे असल्यामुळे ना खूप छान असं वाटतं की वातावरण फ्रेश होतं. आणि जर आपल्याला एवढं सुंदर परिसर भेटलेला आहे तर त्याचा आनंद तर आपण घ्यायलाच पाहिजे, नाही का? जर आनंद नाही घेतला तर मग काय असतं. तर एवढं चांगलं वातावरण, एवढं सुंदर असं वातावरण आपल्याला भेटलेलं आहे. मी तर म्हणेन रंकाळा तर नशीबवान आहे, एवढं सुंदर असं वातावरण त्यांना या परिसरात भेटलेलं आहे रंकाळ्याच्या आजूबाजूला. त्याने तर याचा आनंद अवश्य घ्यावा, उपभोग घ्यावा याचा. खूपच असं सुंदर असं वातावरण सकाळच्या वेळेला असतं. हे तर तुम्हाला मी आता रोजच दाखवेन व्हिडिओमध्ये. मी आहे तसं सोलापूरकर, पण मला आता रंकाळ्याची सवय झाली असं वाटायला लागलं. सोलापूरमध्ये पण खूप चांगले चांगले स्पॉट आहेत सकाळच्या वेळेला. रंकाळ्यात राहतोय तर रंकाळ्यात मी सांगेन, दाखवेन तुम्हाला. कधी भविष्यात सोलापुरात गेलो त्यावेळेस पण तुम्हाला दाखवेन व्हिडिओ. कारण रनिंग तर मी रोजच करणार. कशा कशा परिस्थितीमध्ये वॉकिंग रनिंग कम्प्लीट करतोय ते चॅलेंजिंग असते. हा जो परिसर आहे तुम्ही रोज शक्यतो सगळ्यांनी हा परिसर रात्रीच्या वेळेला बघितला का? रात्रीच्या वेळेला आता दिवे वगैरे लाइटिंग जे आहे ते खूप छान केलेलं आहे. रात्रीच्या वेळेला तर अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी दिसतोय. फिरायला येण्याचं चांगलं असं वातावरण आपल्याला इथं तुम्हाला बघायला मिळेल. खूप गर्दी असते रात्री. अक्षरशः काही वेळेला तर चालायला पण जागा नसते, एवढं गर्दी असते. सकाळच्या वेळेला नसते इथे एवढी गर्दी. लोक असतात, भरपूर लोक असतात, पण असं नाही जाणवत की तुम्हाला खूपच जास्त. येस, तर आजचा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. आज जवळपास 8.5 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर वॉकिंग जो आहे तो आता कंप्लीट झालेला आहे. तर आता ऑलमोस्ट 9,500 स्टेप जे आहेत ते कंप्लीट झालेत. तर बघू दिवसभरात माझ्याकडे राहिले आता 6,000 स्टेप, तर ते कंप्लीट करायचा प्रयत्न करतो आणि संध्याकाळी तुम्हाला अपडेट देतो की किती कंप्लीट केलेले आहेत. माझ्यामध्ये होतील आरामात 18,000 स्टेप तर काल झाले होते. आता मला वाटतं आरामात होईल. मिरजला चाललो आहे. मिरजचा प्रवास मी बसने करतोय. आज उभा राहायलाच लागलं मला, कारण बसमध्ये जागा नव्हती. सांगलीपर्यंत बसने जाऊन तिथनं ऑटोने जाणार आहे मिरजला, कारण मला डायरेक्ट मिरजची बस नाही भेटलेली. बस मी पाऊणचा स्टँडमध्ये थांबलो होतो. आता पोचलेलो आहे मिरजमध्ये. रिक्षाने चाललोय कामाची. तर मला दिवसभर व्हिडिओ बनवता नाही आलेला आहे परत, त्यामुळे मी डायरेक्ट संध्याकाळी बनवतोय. तर आज देखील माझे स्टेप कंप्लीट झालेले आहेत, कारण सकाळी मी 8.5 किलोमीटर रनिंग केलं होतं आणि 1 किलोमीटर वॉकिंग केलं होतं. तर इथं माझ्या आजचे पण स्टेप जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. तर चला, आजचा दिवस 2 दिवसाचं मी रेकॉर्डिंग आज एकत्र पाठवतोय. थँक्यू.